सर नमस्कार. नांदेड स्टार न्यूज चॅनल आपले स्वागत करत आहे. नांदेड शहरातील मिलगेट परिसरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा वृत्तपत्राच्या माध्यमातून गेल्या 30 वर्षापासून अविरत कार्यरत असलेले यादव साहेब आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. साहेब नमस्कार. 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 सर आपला अल्पपरिचय सांगा. माझं नाव यादव मनोहर साहेबराव, साप्ताहिक 47 संपादक. गेल्या 30 वर्षापासून या सामाजिक कार्य आहे. तसेच मी गेल्या 2 आमदारकी खासदारकी इलेक्शन लढविलेलं आहे. सध्या मी महापालिकेच्या निवडणुका लढवण्यासाठी माझी सहकार्य आहे व लढवण्याची माझी ताकद आहे व वार्डासाठी मी सहकार्य करतो व जनतेसाठी अहोरात्र मी परिश्रम घेत आहे. वार्डातील लहान मोठ्या घडामोडीसाठी मी अहोरात्री येत आहे. नाली राहू द्या, पाण्याचा प्रश्न राहू द्या, लाईटचा प्रश्न राहू द्या, तसेच कोणत्याही गोष्टीसाठी मी दवाखान्याचं काम राहू द्या, रक्तदान, आरोग्य शिबिर असे कोणते नामवंत करण्यासाठी मी अहोरात्र परिश्रम घेत आहे. मी येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी कर्तव्याने व ताकदीने उभारण्याची माझी क्षमता आहे. त्यासाठी वार्डातील सगळ्या लोकांनी मला सहकार्य करावे हेच माझी इच्छा आहे. सर आपण राजकीय पक्षात कोण्या हाताने कसं संपर्क करताना त्या माध्यमातून आपली सेवा सांगा. सर मी काही पक्षामध्ये काम केलेलं आहे. सध्या मी शिवसेना तसेच BJPमध्ये सहकार्य काम केलेलं आहे, पण लेबल त्यांचं घेतलं नाही सोबत. पण मी त्यांचं सहकार्य आहे, त्यांच्या विचारामध्ये सहकार्य आहे. पक्ष श्रेणीतून राजकारणातून एखाद्या पक्षाने आपला तिकीट द्यास आपण उमेदवारी निवडू का? हो सर, मला कोणत्याही पक्षानं तिकीट दिल्या तर मी अहोरात्र निवडून येण्याची माझी क्षमता आहे. मी निवडून येण्याची माझी ताकद आहे. सर साप्ताहिक सर टाइमच्या माध्यमातून आपण गेल्या 30 वृत्तपत्रात काम करत असताना एखादा अनुभव सांगा. आपल्या वृत्तपत्रात काय प्रशासकीय योजना किंवा कुठल्याही क्षेत्राची वृत्तपत्राची निधीबाबत आपण प्रयत्न केला का? सर मी आतापर्यंत कोणत्याही योजनेसाठी व निधीसाठी मागणी केली नाही. तसेच मी आहे की नाही घडामोडीमध्ये पेपरमध्ये भांडाफोड केलेले आहे व कोणत्याही आमिषला मी बळी पडलो नाही. तसेच माझा पेपर बळी पडल्या नसल्यामुळे मी आता सध्या पेपरची प्रगती करण्यासाठी माझी एक अपेक्षा आहे. सर टाईमच्या माध्यमातून विविध नियोजन करताना अडचणी काय येतात तुम्हाला? नेमकं वृत्तपत्रात काय अडचणी आहेत? अडचणी पुष्कळ येतात. पेपरचं आहे, शाळेचं आहे, कॅम्प्युटरचं आहे, लाईटचं अडचणी येतात. तसेच वार्ताहरांचे वेळेवर माहिती मिळत नाही. पार्सलचं टपाल पेपर वाटप करण्यासाठी अडचणी येतात. संघर्ष लय राहते त्यामध्ये पेपरमध्ये. केंद्र शासन राज्य शासन योजना आयोजित करताना सामान्य जनतेच्या दृष्टिकोनातून आपल्या वृत्तपत्रात भूमिका सांगा. सर मी सगळ्या केंद्राच्या राज्याच्या ज्या योजना आहे माहितीच्या खाली मी पेपरमध्ये प्रसिद्धी करतो व त्याचा लाभ त्यांनी घेतील असं माझी अपेक्षा होती. पण लोक आज जागृत नाही. तसेच लोक आज मोबाईलच्या ह्याच्या क्षेत्रात असल्यामुळे पेपरच्याकडे लक्ष देणं दुर्लक्ष करत आहे. ठीक आहे सर. आपण नांदेड शहरातील मिलगेट परिसरात असताना आपला परिसर स्वच्छ व सुंदर असावा याबद्दल प्रशासनात आणि आपणास भूमिका काय? सर मी माझ्या वार्डाच्या निगराणीसाठी तसेच स्वच्छतासाठी मी नगरपालिकेला पाठपुरावा करत आहे. तसेच आपला शहरातील आपल्या वार्डातील खाजगी नगरपालिकेचा दवाखान्याची मागणी आहे, व्यायामशाळेची मागणी आहे, वाचनालयाची मागणी आहे. पण ह्यांनी भूखंड शहरातली भूखंड ह्यांनी खाजगी लोकांना देऊन तिथं सगळं आपला व्यवसाय केलेला आहे. त्यासाठी मी निवडून येऊन माझ्या वार्डातील सगळं भूखंड दिलेले आहे सरकारी, ते सर्व मी घेऊन तिथं व्यायामशाळा, भाजीपाल्याचं मार्केट, फूल मार्केट अशी माझी एक अपेक्षा आहे. पावसाळा सध्या सुरू होत असताना महानगरपालिका नाले सफाई स्वच्छता अभियानात तुमचं परिसरातील मत सांगा. सर आमच्या परिसरामध्ये आतापर्यंत नगरपालिकेने कोणत्याही क्षेत्रासाठी योजना राखलेली नाही. पण नाल्याच्या कामासाठी आतापर्यंत त्यांनी कोणत्याही योजना नगरपालिकेने आमच्या वाड्यात आलेली नाही. स्वच्छता करण्यासाठी आम्हाला सकाळी जाऊन 4ला 5 वाजता जाऊन त्यांना चला बापू आमच्या वाड्यामध्ये स्वच्छता करा, हे करा, झाडू मारा अशी त्याचं नियोजन करतात. सर आपण वृत्तपत्रात काम करता आपल्याला आतापर्यंत कोणते पुरस्कार मिळाले? सर मला पुरस्कार मिळण्याची अपेक्षा आलती, पण मी पुरस्कार घेतलेला नाही. मला 2-3 पुरस्कार आलते पण मी घेतलेला नाही.
धन्यवाद सर. आपण आपल्या नांदेड स्टार चॅनलवर आलात आणि आपण आपली माहिती सांगितली. माहिती सांगताना आपण असं विषय केलं की वृत्तपत्र हा किती परखड आहे आणि वृत्तपत्रावर राजकारण सक्रिय कार्यकर्ता सामान्य जनता ही उपेक्षित न्याय देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतात. आगामी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये आपले जे विचार व्यक्त केले त्या महापालिकेतून सामान्य न्याय मिळावा यासाठी आपण नगरपालिकेच्या प्रारंभ म्हणून आपण नगरसेवक विशेष कार्य कराल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.